सासूबाई, तुम्ही आता इकडे या. तुमच्या मुलीने इथे एक सीन तयार केला आहे. ती तुमची मुलगी आहे. तुम्हीच येऊन तिची काळजी घ्या. तिचे माझ्या आईशी वागणे योग्य नाही. जावई आशिष यांच्या तोंडून आपल्या मुलीबद्दल हे सर्व ऐकून लताताई थक्क झाल्या. काय झालं आहे जावई बापू? हे अचानक काय होत आहे? तुम्ही असं का बोलताय? काय झालं? गीताला आपण समजावून सांगू, पण त्यांचं काही न ऐकता आशिष यांनी फोन कट केला. हे सर्व ऐकून लताबाई अस्वस्थ झाल्या आणि त्या लगेच घरातून निघाल्या. 2 तासांनी लताबाई आणि त्यांचा मुलगा अतुल गीताच्या घरी पोहोचले. आशिष म्हणाला, सासूबाई, गीता मला घटस्फोट देण्याबद्दल बोलत आहे. कृपया तिला समजावून सांगा. तिने घरातील कोणतेही काम करणे सोडले आहे. तेवढ्यात गीता म्हणाली, मी एकाच अटीवर इथे राहणार, जेव्हा सासूबाई त्यांची संपत्ती सोडून इथून निघून जातील. हे ऐकून अतुल म्हणाला, अगं गीता ताई, तू हे काय बोलत आहेस? लताबाई म्हणाल्या, गीता, हा कसला असभ्यपणा आहे? तू तुझ्या सासूशी असे वागणे शोभते का? गीता मात्र चिडून ओरडली, आई, पुरे झाले. तुला समजत नाही का? मला वेगळे राहायचे आहे. तिचे छोटेसे उत्तर लताबाईंना धक्का देणारे होते. तू आम्हाला कोणासमोर तोंड दाखवण्याच्या लायकीचे ठेवले नाहीस. एवढा निर्लज्जपणा कुठून आला तुझ्यात? आणि इथे तुला काय प्रॉब्लेम आहे? आज लताबाईंचा राग अनावर झाला आणि त्यांनी गीताला एक जोरदार कानाखाली दिली. हे पाहून आशिषची आई म्हणाली, ठीक आहे सुनबाई, मी जाते, पण माझ्यामुळे तुझा संसार खराब करू नकोस. कारण आशिषचे वडील फार वर्षापूर्वी गेले होते आणि या घरातील प्रत्येक गोष्ट लताबाईंनी कष्टाने उभी केली होती. लताबाईंनी गीताला विधवा सासूची माफी मागायला सांगितले, पण गीता म्हणाली, मला एकटं राहून आयुष्यात काहीतरी करायचं आहे. हे ऐकताच आशिष चिडला आणि म्हणाला, आईचं ओझं तुला कशामुळे होतंय? आणि हे सगळं माझ्या आईचं आहे. तिने तिच्या मेहनतीने हे घडवलं आहे. आज या घरातून आई नाही तर तू निघून जाणार आहेस. असे म्हणून आशिषने गीताला बाहेर ओढून आणलं आणि सोडलं. सगळे त्याला थांबवत होते, पण तो रोखला गेला नाही. तो रागाने म्हणाला, गीता, जेव्हा तुझं लग्न झालं तेव्हा तू शिकली नव्हतीस. मी माझे पैसे खर्च करून तुला शिकवलं आणि आज तू एवढं फालतू बोलतेस. आज सर्वजण पाहत आहेत. पाहू दे, मला आता अजिबात काळजी नाही. घराच्या दाराशी जमिनीवर बसलेल्या गीताला आशिष बरंच चांगलं वाईट बोलला आणि येणारे जाणारे लोक बघत होते. हे पाहून लताबाईंनी लाजून गेल्या, कारण त्यांच्या मुलीनेच त्यांना हा दिवस दाखवला होता. मात्र गीता जणू काही ठरवूनच आली होती. तिने रस्त्यावरचा एक दगड उचलला आणि थेट सासूच्या डोक्यात मारला. त्यामुळे त्यांना प्रचंड रक्तस्राव सुरू झाला. अतुलने त्यांना कारमध्ये बसवले आणि आशिष सोबत हॉस्पिटलला नेले. डोक्याला टाके घालण्यात आले, इंजेक्शने देण्यात आले. आशिषची मनस्थिती खूपच वाईट झाली होती आणि तो मनातून गीताला शिव्या देत होता. यावेळी गीता कुठे गायब झाली होती कुणास ठाऊक नव्हते. ती हॉस्पिटलमध्येही आली नाही. गीता दिवसेंदिवस आशिषला त्रास देत होती. एके दिवशी आशिष घरी आला तर त्याने पाहिले की गीता सासूला भयंकर शिवीगाळ करत आहे. हे ऐकून त्याला लाज वाटली. गीता ओरडत होती, ए दुष्टबाई, माझ्या घरात सापासारखी फणा करून बसली आहेस. माझ्या राज्यात राज्य करतेस आणि मला मोलकरीण मानतेस. म्हातारी, बघ आता तुला घरातून हाकलूनच मी दम घेईल. हे शब्द ऐकूनही आशिषची आई शांत बसून सहन करत होती. बाहेरून हे बघताच आशिषच्या तळपायाची आग मस्तकाला गेली. त्याची पत्नी त्याच्या आईला अशा शिव्या देत होती, पण आईसमोर तो काही बोलू शकत नव्हता, नाहीतर मोठा गोंधळ उडाला असता. त्याच्या मनात सतत विचार येत होता, गीता माझ्या आईला अशी शिवीगाळ करत आहे, तिला लाज वाटत नाही, पण आई काहीच का बोलत नाही? आणि लग्नाची इतकी वर्ष दोघीच सगळं ठीक होतं, अचानक असा बदल कसा? असा तिरस्कार कसा? अनेक वेळा विचारलं तरी गीता काही स्पष्ट सांगत नव्हती. सासू सासऱ्यांबद्दलचा तिचा राग वाढत चालला होता. आशिष विचारात गुंतून अस्वस्थ झाला होता, पण गीता बोलायला तयार नव्हती. तरीही त्याने धीर करून गीताशी बोलायचे ठरवले. काही वेळाने तो आत गेला. त्याला पाहताच गीता शांत झाली.
पण तिच्या चेहऱ्यावर राग स्पष्ट दिसत होता. रात्री जेवण करून आशिष मोबाईल घेऊन बसला आणि म्हणाला, गीता इथे बस, मला तुझ्याशी काहीतरी बोलायचं आहे. गीता चिडून म्हणाली, आता काय झालं? तरीही आशिषने शांतपणे सांगितलं, कृपया बस. त्यावर गीता त्याच्या जवळ बसली. आशिष म्हणाला, गीता एक प्रश्न पुन्हा पुन्हा मनात येतोय. तुझं आता माझ्या आईशी जमत नाही. तिचं काही तुला आवडत नाही का? आधी तर तू कधीच तक्रार केली नाहीस, मग आता काय झालं? गीता थोडक्यात म्हणाली, हो आधी सगळं चांगलं होतं, पण आता वेळ आल्यावर उत्तर देईल. आशिष म्हणाला, पण तू कितीही बोललीस तरी आई कधी तुझी तक्रार करत नाही. हेच तर आश्चर्य आहे. आज त्याने मनातील प्रश्न गीतासमोर ठेवले, पण गीता म्हणाली की योग्य वेळेची वाट पाहावी. आशिषला वाटत होतं निश्चितच काहीतरी आहे जे गीता लपवत आहे. त्याचप्रमाणे त्याला हेही समजत नव्हतं की आईने कधी आवाज का उठवला नाही. एक दिवस त्याने आईला विचारलं, आई गीता तुला खूप त्रास देते का? आई शांतपणे म्हणाली, नाही बाळा, ती माझी काळजी घेते. ती काही बोलली तर काय फरक पडतो? ती अजून मुलगीच आहे. आईचं उत्तर ऐकून आशिष गोंधळला. काय होतंय? का होतंय हे स्पष्ट होत नव्हतं. त्याने गीताला विचारलं, गीता आई तुझी स्तुती करते आणि तूच तिला अपमान करतेस. तू तिला थोडा आदर देऊ शकत नाहीस का? गीता म्हणाली, मीही त्यांना आदर द्यायचे आणि त्या मला. पण जा आणि विचार करा, असे का झाले आणि याला जबाबदार कोण? वेळ आली की मी सगळं सांगेन. आशिष म्हणाला, पण आईने काय केलं आहे? तू मला का सांगत नाहीस? गीता म्हणाली, हे तुला सहन होणार नाही आशिष. तुझ्या डोळ्यांवर आईच्या प्रेमाचे पडदे आहेत जे कधीही काढले जाणार नाहीत. आशिष म्हणाला, माझी आई काही चुकीची करू शकत नाही. कदाचित तुझा गैरसमज असेल. तू जे बोलतेस ते तू शांतपणे ऐकते, सर्व काम करते. मग आई चुकीची आहे हे मी कसं मानू? गीता म्हणाली, म्हणूनच मी आजवर काहीच सांगितलं नाही आणि आता सांगणारही नाही. पण मी त्यांचा आदर करू शकत नाही. मला तिने काहीतरी बोलावं असं वाटतं, पण कितीही त्रास दिला तरी ती शांत बसते. हेच मला जास्त त्रास देतं. गीताच्या आवृत्तीने आशिष चकित झाला. ती का बोलत नाही हेही कळत नव्हतं आणि आशिषलाही सत्य मान्य नव्हतं. याच दरम्यान आशिषची आई दोन्ही नातवांना म्हणाली, इकडे या बाळांनो, मी देवळातून प्रसाद आणला आहे, खा. तेव्हा गीता येऊन सासूवर ओरडली, काय करतेस म्हातारी? असे म्हणत तिने प्रसादाला हाताने मारून जमिनीवर पाडलं. आशिषची आई घाबरून खाली वाकून प्रसाद उचलू लागली. गीता संतापून म्हणाली, हा प्रसाद आहे की काहीतरी वेगळाच? देवाच्या नावाने काही आणलं तर गोड कुठूनही येऊ शकतं. त्यात काय मिसळलं असेल कोणास ठाऊक. सासू काहीच बोलली नाही. तेव्हा गीताने तिला धक्काबुक्की केली. तुला मनाई होती ना, माझ्या घरी काही लागणार नाही. आम्ही विकत घेऊन खाऊ प्रसाद, आम्ही स्वतः आणू, तुम्हाला काही गरज नाही. असे सांगून गीताने प्रसाद पाडला आणि सासूने तिरस्काराने तिच्याकडे पाहून खोलीत जाऊन बसली. काही दिवसांनी गीताने बाहेर फिरायला जाण्याचा कार्यक्रम आखला, पण सासूने नकार दिला. आशिष म्हणाला, आई तू काय येत नाहीस? तू पण चल, संपूर्ण कुटुंबाने गेलो तर छान होईल. पण आई म्हणाली, तुम्ही दोघे जा, मी घर सांभाळते. गीता हट्टाने म्हणाली, आशिष तिला सांग आमच्यासोबत यायला, ती घरी एकटी राहणार नाही. पण आई तरीही तयार नव्हती. आशिष म्हणाला, गीता तिला यायचं नाही, तिला राहू दे. मी दीदीला सांगेन, ती तिला तिच्याकडे नेईल. टॅक्सी बुक केली होती, सगळे तयार होते. गीता म्हणाली, आशिष मला आता जायचं नाही. तो म्हणाला, का काय झालं? ती म्हणाली, असं मन होत नाही आहे, डोके जड वाटतंय. आशिष म्हणाला, थकले असतील, गाडीत झोपून आराम होईल. टॅक्सी आल्यावर ते तिघे निघून गेले आणि सासू एकटीच घरी होती. 3 दिवसांनी परतताना दुसऱ्या दिवशी आशिषला फोन आला, तुझ्या आईचा अपघात झाला आहे. हे ऐकताच आशिष घाबरला. गीताने आधी आईशी बोलायला सांगितलं, पण फोन लागत नव्हता म्हणून सगळे परतले. घरी पोहोचताच आशिष धावत आत गेला, आई आई, पण आई दिसत नव्हते. घर उघडे होते. त्याचवेळी आशिषची बहीण प्रतीक्षा आत आली. आशिष म्हणाला, ताई ताई, आई कुठे आहे? ताई म्हणाली,
आई हॉस्पिटलमध्ये आहे. पाय फ्रॅक्चर झालाय. घाईत निघाले म्हणून कुलूप लावायचं राहिलं. गीता तावातावाने म्हणाली. कुलूप लावणंही विसरलात? तुमच्या घरी असं राहता का? प्रतीक्षा म्हणाली. आशिष, वहिनीला सांग, मला असं बोलू नको, मी आधीच टेन्शनमध्ये आहे. आशिष गीताला ओरडला. गीता, थोडा विचार कर. आई हॉस्पिटलमध्ये आहे. ताई एकटी होती, तू तिच्यावर रागवतेस? गीता ओरडली. मी आईला सोबत ये म्हणाली, ती आली नाही, तिचा अपघात झाला. आता माझीही चूक? आशिष संतापून म्हणाला. गीता गप्प बस, नाहीतर हात वर करेन. गीता म्हणाली. हो, मार मग. मी बाहेरचे असल्याने सगळा दोष माझ्यावरच टाक. हे बोलून आशिष प्रतीक्षासह हॉस्पिटलला निघून गेला. गीता खोलीत गेली तर कपाट आणि लॉकर उघडे दिसले. दागिने आणि पैसे गायब होते. ती ओरडत म्हणाली, ह्यामुळेच या म्हातारीचा पाय मोडला. माझ्या घरी चोरी झाली आहे. तिने लगेच आशिषला फोन केला. तू लगेच ये, तुझ्या ताईने हे घर फोडलं आहे. सगळं रिकामं, दागिने पैसे काहीच उरलं नाही. काही वेळात आशिष आणि प्रतीक्षा घरी आले. गीता सगळं दाखवून म्हणाली. आता तुझ्या बहिणीला का नाही विचारत? आशिष म्हणाला. गीता, शिष्टाचारात राहा. प्रतीक्षा हादरून म्हणाली. मला दोष देताय? मी काही केलं नाही. गीता संतापून प्रतीक्षेला चापट मारती. आशिष ओरडला. तुझी हिंमत कशी झाली तिला मारायची? गीता म्हणाली. मी पोलिसात तक्रार करेन. आशिष प्रतीक्षेला घेऊन पुन्हा हॉस्पिटलला गेला. दुसऱ्या दिवशी गीता पोलीस स्टेशनमध्ये गेली. इन्स्पेक्टर म्हणाला. मॅडम, घर उघडं ठेवले तर चोरी होणारच. तुम्हीच चोरांना आमंत्रण दिलं. तरीही गीता म्हणाली. साहेब, चोरी ही चोरी असते. कृपया चोर शोधा. साहेबांनी तक्रार नोंदवण्यास मान्यता दिली. आता तुम्ही जा आणि घर उघडे ठेवू नका, असे सांगून पोलीस इन्स्पेक्टरने गीताला निघून जाण्यास सांगितले होते. पण गीता समजून घेत होती, कारण असे करणे आवश्यक होते की चोर सापडणार नाही. तिने सासूवर लक्ष ठेवायला सुरुवात केली होती. सासू दवाखान्यातून घरी आली होती, पण सतत आपल्या मुलीशी फोनवर बोलायची आणि गीता नेहमी त्यांची ऐकायची. एके दिवशी गीताने दिवसभर थकून झोप घेतली असताना तिला झोपेत खटखटायचा आवाज आला. तिला अचानक धक्का बसला आणि ती उठली. हळूच दार उघडून बाहेर पाहू लागले. किचनमधून काहीतरी खडखडाटायचे आवाज येत होते. गीताने हळूच जाऊन स्वयंपाकघरात पाहिले आणि तिचे डोळे विस्फारले. तिने परत येऊन खोलीत बसली आणि काहीतरी विचार करू लागली. काही मिनिटांनी तिने काहीतरी ठरवले आणि फोनकडे वळली. उठून सासूबाईंच्या खोलीकडे गेली. बाहेरून सासूचे मंद आवाज येत होते. हे ऐकून गीताचा श्वास थांबला आणि ती द्वेषाने भरली. संध्याकाळी आशिष आल्याबरोबर गीताने त्याला बसून बोलायला सांगितले. आशिष, मला काहीतरी दाखवायचं आहे तुला. मला दाखवावं लागेल, असं म्हणत तिने फोनवर काहीतरी दाखवायला सुरुवात केली. आशिषचे डोळे विस्फारले आणि चेहऱ्याचा रंग उडाला. थांबा आशिष, मला तुला काहीतरी सांगायचं आहे, असे म्हणत गीताने एक फोन रेकॉर्डिंग चालू केले. आशिषने ते ऐकले आणि गर्जना करत आईच्या खोलीत पोहोचला. मम्मी, मला तुझ्याकडून ही अपेक्षा नव्हती. अरे काय झालं बेटा? आशिषच्या आईने उठण्याचा प्रयत्न केला. आशिष म्हणाला. आई, आता ढोंग करू नकोस, मला सगळं माहीत आहे. आणि तिला फोन पकडून रेकॉर्डिंग तिच्यासमोर ठेवले, ज्यात आई नेहमीप्रमाणे स्वयंपाकघरातून बाहेर पडली आणि तिच्या खोलीत गेली. रेकॉर्डिंग चालू असताना आशिषच्या आईचा आवाज येत होता. प्रतीक्षाचा बाण आता निशाणावर लागला आहे. ती इथूनच निघून जाईल. तुम्ही ते सोन्याचे दागिने सुरक्षित ठेवा आणि डॉक्टराचे तोंड बंद ठेवण्यासाठी तुमच्या खिशातून पैसे द्या. मी ते नंतर देईन. आता मी बाहेर गेल्यावर ही गीता करेल. आशिषच्या आईच्या पायाखालची जमीन सरकली होती. आज तिची सगळी गुपिते उघड झाल्याने तीही आशिषच्या समोर होती. गीताने तिच्या मनातील सत्य बोलून दाखवले होते आणि त्याचे सर्व पुरावे सुद्धा दिसू लागले होते. त्यामुळे आशिष स्वतःच्या आई बहिणीबद्दल तिरस्कार करण्यास सुरुवात केली. आशिष म्हणाला, मी तिच्यावर संशय घेतला होता, पण पुरावा नव्हता. ती तुझ्यासमोर माझ्याशी गोड बोलू लागली. मी काही बोललो असतो तर तुला शंका आली असती, म्हणून मला
वेगळे राहायचे होते. आशिषच्या आईने खूप माफी मागितली, पण आशिषने एकही ऐकले नाही आणि आता तो गीतासोबत वेगळे राहायला गेला होता. आई माफी मागत राहिली, पण आता माफी मागायची वेळ संपली होती. ही कथा कशी वाटली ते मला कमेंट करून नक्की सांगा. कथा आवडली तर लाईक शेअर नक्की करा आणि चॅनेलवरती नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.